असा तेलाचा डब्बा केलाय, त्याच्यात अशी लाकडं आणून टाकायची म्हणजे त्याचा जाळ होऊन ग्लास चांगली तापतील। अशी लांब तार लावलेली त्याला जेणेकरून हात भाजू नये। आणि हे छोटी छोटी छिद्रे हवा पास होण्यासाठी केलेत। हे पहा, ग्लास रान ओला असल्याने ग्लास लगेच थंड होतात आणि मल्चिंग कागदावरती पण पाणी साचले पावसामुळे, त्यामुळे लगेच ग्लास थंड होतात। याचा वस्तू तयार झाल्यावरती हे ग्लास त्याच्यात बुडवून असं एक एक ग्लास चांगलं तापून मग ते मल्चिंग कागदावरती ठेवायचे। अशा पद्धतीने होल पाडायचे, हात भाजू नये म्हणून लांब लांब गज टाकलेले त्याला। आणि अशा प्रकारची ग्लास तयार करून घेतलेली। मल्चिंगला होल पाडण्यासाठी ही ग्लास असतात। हे पहा, अशा पद्धतीने असतात, त्याने मल्चिंगला होल पाडला जातो। अशा प्रकारे ग्लास आहेत। हे पहा, असे होल घ्यायचेत। अशा पद्धतीने होल घ्यायचे।